या नदीच्या किनाऱ्यावर उभं राहून वर पाहिलं की स्मार्ट पुणे शहराची मेट्रो दिसते. पण हेच खाली नदीचं पात्र पाहिलं तर मेट्रोच्या पुलाखाली वाहणारी काळपट नदी, नदीवर तरंगणारा कचरा आणि काठावर जमा झालेला फेस. एकेकाळी निसर्गरम्य असलेली मुळा मुठा नदी आज दुर्गंधी आणि प्रदूषणाचं सेंटर बनली. पुणे महानगरपालिकेचा दिव्य प्रोजेक्ट सध्या याच नदीवर सुरू आहे. त्याचं नाव आहे नदी सुधार प्रकल्प. साधारण 5,500 कोटींचा हा प्रकल्प आहे. मात्र या प्रकल्पाच्या नावानुसार नदीच्या पात्राची सुधारणा न होता त्याचं पात्र लहान केलं जातं आहे आणि सोबतच नदीकाठावर लॅविश पुणे उभारलं जातं आहे. पण याचा उपयोग शून्यच आहे. त्याचं कारण सांगतो. देशातल्या नद्यांच्या प्रदूषणावर केंद्रीय प्रदूषण मंडळाकडून अहवाल काढण्यात येतो. हा अहवालच आता या नदीची स्थिती किती गंभीर आहे हे सांगतो. महाराष्ट्रातील 57 नद्यांच्या गुणवत्तेचा प्रदूषण मंडळाने अभ्यास केला आहे. 2022-23 मधील परिस्थिती पाहिली तर राज्यात 4थ्या क्रमांकावर सर्वात प्रदूषित नदी म्हणून मुळा मुठा नदी आहे. नदी प्रवाहातील BOD बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड ही पातळी प्रचंड वाढली आहे. पाण्यात जितका जास्त घाण, केंद्रीय कचरा किंवा प्रदूषण असेल तितका BOD जास्त असतो आणि BOD जास्त असला की त्या पाण्यात प्राणी जिवंत राहू शकत नसल्याचं तज्ज्ञ सांगतात. मुळा मुठा ही केवळ नदी नाही, ती पुण्याचा वारसा आहे. प्रशासन, उद्योग आणि आपण सर्वांनी मिळून जबाबदारी स्वीकारली नाही तर काही वर्षात ही नदी फक्त नकाशावर उरेल, आठवणीत उरेल. आणि हो, नदी सुधार प्रकल्पासाठीचे कोट्यवधी पैसे पाण्यात जाऊ नये इतकीच अपेक्षा.